अल्पवयीन मुलांच्या तस्करीत पोक्सो अंतर्गतही खटला चालणार. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय, मानवी तस्करी रोखण्यासाठी पाऊल. अल्पवयीन मुलांच्या व्यावसायिक लैंगिक शोषणात सामील असलेल्या तस्करांवर आता अत्यंत कडक अशा पोक्सो कायद्याअंतर्गत खटला चालवला जाऊ शकतो, असा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. हा खटला भारतीय न्याय संहिता आणि अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा या दोन्ही कायद्यांमधील तरतुदींव्यतिरिक्त असेल. न्यायमूर्ती जे. बी. पारडीवाला आणि न्यायमूर्ती आर. महादेवन यांच्या खंडपीठाने स्पष्ट केलं आहे की तस्करीच्या प्रकरणांमध्ये कोणते कायदे लागू करायचे हे पीडितेचे वय, तस्करांनी वापरलेली पद्धत, शोषणाचे स्वरूप यावर अवलंबून असेल. प्रज्वला या स्वयंसेवी संस्थेने मानवी तस्करी रोखण्यासाठी पीडितांच्या संरक्षणासाठी दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान न्यायालयाने हा आदेश दिला आहे. न्यायालयाने कायदेशीर चौकट स्पष्ट करताना सांगितलं, जर एखाद्या गुन्ह्यात बळजबरी, फसवणूक किंवा गैरवापर झाला असेल तर पीडितेच्या संमतीचा वापर बचावासाठी केला जाऊ शकत नाही. अल्पवयीन पीडितेची संमती हा कायदेशीर दृष्ट्या पूर्णपणे निरर्थक आहे. मुख्य लक्ष गुन्हेगारांचे कृत्य आणि त्यांच्या हेतूवर असायला हवे, असे न्यायालयाने ठामपणे सांगितलं आहे. प्रौढ पीडितांच्या बाबतीतही जर त्यांना धमकावून, फसवून किंवा अधिकाराचा गैरवापर करून शोषणाच्या खाईत ढकलले असेल तर त्यांची संमती निरर्थक ठरते, असंही न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.